रुको जरा। नहीं तुला बघून बघून गेलो या तंगून जे अनिकेत बघून बघून गेलो या तंगून उन्हाचा गेलो या माझ्या उराचं धडधड कशी वळूया जलवा है हमारा। तर मित्रांनो, असा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे. जर कोणाकडे अलाइट मोशन ॲप नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन डाउनलोड करू शकता. तर त्यानंतर तुम्हाला अलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क आणि शिक इफेक्टची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तुम्हाला बिटमार्क आणि शिक इफेक्टची लिंक तुम्हाला अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायची आहे. तर इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. तर तुम्हाला पहिल्या बिटला यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुम्हाला जे फोटो ॲड करायचे आहेत तो फोल्डर ओपन करायचा आहे. तर केल्यानंतर तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर मी एक फोटो ॲड करून घेतो. तर फोटो ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर 3 डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरियाचा ऑप्शन दिसेल. तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा फोटो 5.25 बिटपर्यंत ठेवायचा आहे. तर ठेवल्यानंतर तुम्हाला पुन्हा 5.25 बिटला यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला फोटो ॲड करायचे आहेत. तर तुम्हाला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटो ॲड करून 3 डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून तुम्हाला अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो. तर मित्रांनो, मी फोटो ॲड केले आहेत. तर तुम्ही पण फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट बिटला यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो, फोटो ॲड केल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर शिक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शिक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा 2 नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. इफेक्टमध्ये गेल्यानंतर 3 डॉटवरती जाऊन कॉप इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे पहिल्यांदा फर्स्ट बिटला यायचं आहे. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी एक PNG दिली आहे. तर ही PNG ॲड करायची आहे. तुम्हाला इथे मूव्ह अँड ट्रान्सफरचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे आणि अशा प्रकारे खाली घ्यायची आहे. तर त्यानंतर तुम्हाला ही अशा प्रकारे ॲडजस्ट करून द्यायची आहे. तर ॲडजस्ट केल्यानंतर ही PNG तुम्हाला 5.25 बिटपर्यंत ठेवायची आहे. तर त्यानंतर तुम्हाला पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला मी सांगतो. तर तुम्हाला या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर तुम्हाला हा वाला इफेक्ट तुम्हाला इथे 2 बिटमार्क दिसत असतील. इथे 2 बिटमार्क तर तिथपर्यंतच तुम्हाला हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. म्हणजे 11.6 पर्यंत तुम्हाला हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. आणि हा पहिल्या फोटोला तुम्हाला इफेक्ट द्यायचा नाही आहे. तर तुम्हाला या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे. तर फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर इथपर्यंत आपण इफेक्ट दिलेला आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे पुढच्या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला शिक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शिक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा 3 नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉप इफेक्ट करायचा आहे. तर कॉप इफेक्ट करायचा आहे. तर कॉप इफेक्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. तर बॅक आल्यानंतर आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला पुढे यायचं आहे. तर तुम्हाला 11.6च्या पुढे यायचं आहे. तर तुम्हाला इथे एक छोटे बिटमार्कवाले फोटो आहेत त्यांना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर तुम्हाला इथे हा मोठा लेयरचा फोटो आहे तो सोडायचा आहे. तर पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर जेवढे पण बारकी बिट तुम्हाला दिसत असतील त्या सर्व बिटला तुम्हाला हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. तर तुम्हाला
हा मोठा लेअरचा फोटोला आपल्याला दुसरा इफेक्ट द्यायचा आहे. तर पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर या फोटोला तुम्हाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन ते डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला फोटोला इफेक्ट द्यायचा आहे. तर आता मित्रांनो आपण सर्व फोटोला इफेक्ट दिलेला आहे. फक्त हे मोठे लेअरचे फोटो आहेत तर तुम्ही पाहू शकता. तर या फोटोला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. तर बॅक यायचं आहे. तर बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हा पहिलावाला इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. तर क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये जायचं आहे. थ्री डॉटवरती जाऊन कॉप इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला पुढे यायचं आहे. तर पुढे आल्यानंतर आता आपले जेवढे पण फोटोला इफेक्ट द्यायचा राहिला आहे त्या सर्व फोटोला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी ते फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर अशाच प्रकारे आता आपले जेवढे पण फोटो राहिले आहेत त्या सर्व फोटोंना आपण इफेक्ट देऊया. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपल्या सर्व फोटोंना आता इफेक्ट दिलेला आहे आपण. तर त्यानंतर तुम्हाला इथे 5.25च्या बिटला यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी अजून एक पेज दिली आहे ती ॲड करायची आहे. तर ॲड केल्यानंतर शेवटपर्यंत ठेवायची आहे. तर त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरचं तुम्हाला ऑप्शन दिसेल इथे. तर अशा प्रकारे खाली घ्यायचं आहे PNGला. तर खाली घेतल्यानंतर इथे 3 नंबरचं तुम्हाला ऑप्शन दिसेल त्यावरती जाऊन याची विड्थ आणि हाईट अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची आहे. तर ॲडजस्ट केल्यानंतर अशा प्रकारे ठेवायचे आहे. तर त्यानंतर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला सेटिंगच्या पलीकडे एक ॲरोचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी तुम्हाला जेवढी पाहिजे असेल तेवढी तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है.